तुम्हालाही जर पनीरची अशी लबलबीत भाजी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हे आहे पनीर टिक्का. हॅलो, आज आहे माझ्या 90 डेज चॅलेंजचा दिवस 19वा. काल जेव्हा मी बाहेर गेले तेव्हा एक गोष्ट रिअलाईज झाली. काय ते सांगते की ना, म्हणजे खूप वेळ झालं मी खरं तर बाहेर गेलेच नव्हते. आता कसं होतं की बाहेर म्हणजे फक्त इथल्या तिथे फिरायचं नाही, असं लांब बाहेर. पहिले हे मला घेऊन जायचे, पण ज्यानंतर डिलेवरी झाली माझी त्यानंतर मला लवकर असं कुठं जाता येत नाही. आणि हेही मला घेऊन जात नाही, कारण कसं होतं की चिनूला एवढं लांब घेऊन जायचं, एवढा लांबचा प्रवास करायचा, आम्ही ते मुद्दामच टाळतो. पण काल जेव्हा मी बाहेर गेले तेव्हा मला असं कुठेतरी वाटलं की आपण कुठेतरी स्वतःला बांधून ठेवलं असतं सतत. जरा ढील दिली ना स्वतःला, म्हणजे मग बाकीच्या गोष्टीकडे बघितलं आणि बाकीचं वातावरण बघितलं बाहेरचं मेन, तर आपोआप आपल्याला पण रिफ्रेशमेंट येतं. तर इकडे मी घेतली भाजी बनवायला, पनीर टिक्काची भाजी बनवायची. 2 भाज्या होत्या आज, भेंडीची भाजी आणि ही भाजी. तर सुकी आणि ओली अशी दोन्ही भाजी बनवायची. पण ना ते ग्रेव्हीची भाजी खायची नव्हती, म्हणजे जो आपला पनीर टिक्का काय बदल बटर पनीर आणि त्या ज्या ग्रेव्हीवाल्या भाज्या आहेत ते नव्हतं खायचं. बट कारण मलाच नव्हतं खायचं, बाकीच्यांचं नाही बोलत मी. आणि तसं माझा आज उपवास आहे, हे संध्याकाळी मी खाणार, बट आता संध्याकाळी परत कोण बनवणार ना, म्हणून म्हटलं एकत्रित आताच बनवून घ्यायचं. म्हणून मग पनीर टिक्का ही जी भाजी आहे ती बनवायला घेतली. त्याच्यासाठी मी पनीर आणलं होतं, 2 कांदे, शिमला मिरची, टमाटे आणि या सगळ्या गोष्टी मी कट करून ठेवून दिलेलं प्लेटमध्ये. तर त्याप्रमाणे पहिले आपल्याला ते मॅरिनेट करायचं. त्याच्यासाठी मी 20 रुपयाची दही बाहेरून आणली आज, कारण अचानक मला असं वाटलं ना की ही भाजी आपण बनवायला हवी, म्हणून मग दही आणली. आणि मग दहीमध्ये 2 चम्मच, 2 नाही 3 मोठे चम्मच बेसन घातलं, आपले जे घरातले मसाले ते घातलं, कांदा लसूणचं जे पेस्ट आहे ते घातलं, लिंबू पिळले आणि कसुरी मेथी जी आहे ते टाकले. आणि त्यानंतर मग जे मी व्हेजीस कट करून ठेवले ते त्यात ॲड केले, मस्तपणे मॅरिनेट करून त्याला 10-15 मिनटासाठी मी बाजूला करून ठेवलं. आता हे बाजूला करून ठेवले व्हेजीस आपल्याला पॅनमध्ये परतून घ्यायचे. त्यानंतर कढईमध्ये तेल, जिरं, कांदा लसूणची पेस्ट, मग कांदा जो मी कट करून ठेवले त्याला लालसर करायचे. मग टोमॅटोची जी प्युरी आहे ते थोडी थिक होईपर्यंत मग आपले जे मसाले आहेत घरातले ते टाकायचे. आणि मग जो पॅनमधल्या भाज्या आहेत त्या एकत्रित करून आपल्याला 5 मिनटं त्याला शिजू द्यायचे. वरून मग कोथिंबीर, कसुरी मेथी टाकून भाजी रेडी आहे.